रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ 3 मार्च 2026 वार मंगळवार या दिवशी गस्त्रोदित खग्रास चंद्रग्रहण आलेलं आहे। फाल्गुन शुक्ल पौर्णिमेला म्हणजेच धुलिवंदनाला म्हणजे होळी पौर्णिमेच्या दिवशी हे चंद्रग्रहण आलेलं आहे। वार मंगळवार आहे, तर हे चंद्रग्रहण आपल्याला दिसणार आहे, त्यामुळे आपल्याला हे चंद्रग्रहण पाळायचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या चंद्रग्रहणाविषयी संपूर्ण माहिती देणार आहे। मग त्यामध्ये गर्भवती स्त्रियांनी, लहान मुले, आजारी व्यक्ती, वृद्ध, म्हातारे व्यक्ती यांनी कोणते नियम पाळावेत हे देखील आपण पाहणार आहोत। ग्रहण आपल्याला कधीपासून पाळायचं आहे, वेद आपल्याला कधीपासून पाळायचे आहेत, ग्रहण काळामध्ये काय करावे आणि काय करू नये अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। माझे व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 या दिवशी आलेला आहे ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण। चंद्रग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे, मात्र ज्योतिषशास्त्रामध्ये याला विशेष असं महत्त्व आहे। 2026 मध्ये रंगाचा सण होळीपूर्वी वर्षातील पहिलं चंद्रग्रहण होणार आहे। हे ग्रहण वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या वेळी दिसणार आहे। हे चंद्रग्रहण भारतामध्ये देखील दिसणार आहे, तथापि त्याचा कालावधी लक्षणीयरित्या कमी असेल। हे ग्रहण काही मिनिटांसाठी देशात दिसणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रहण म्हणजे नेमकं काय, तर चंद्र, सूर्य, पृथ्वी यांची जी खगोलीय स्थिती असते त्यामध्ये थोडासा बदल होतो, त्यामुळे पृथ्वीवरचं जे वातावरण आहे तर ते थोडंसं दूषित होतं, त्यामध्ये थोडासा बदल होतो, त्यामुळे विषाणूंचा संसर्ग वाढतो, आपल्याला तो होऊ शकतो, म्हणून आपल्याला या दरम्यान काही काळजीही घ्यावी लागते। त्यामुळेच या ग्रहण काळामध्ये जेवणसुद्धा निषिद्ध मानलं जातं, म्हणजेच जेवण करणं टाळलं जातं। ग्रहणाच्या दरम्यान विषाणूंचा संसर्ग वाढलेला असतो आणि तो अन्नाद्वारे आपल्या पोटात जाऊ नये, त्यामुळे शक्यतो या दरम्यान जेवण करणं टाळलं जातं। आता हे ग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार आहे, त्यामुळे वेदाचे नियम आपल्या सर्वांना पाळायचे आहेत। अगदी साधे सोपे नियम आहे, त्यामुळे फार घाबरून जायचं नाही। अर्थात तुमच्या या सगळ्या गोष्टीवरती विश्वास असेल तरच तुम्ही हे सर्व नियम पाळू शकता। फक्त आपण पूर्वीपासून जे काही चालत आलेलं आहे तेच आपण सांगतोय, फक्त शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे, त्यामुळे आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण करावं। 3 मार्चला होणारं ग्रहण हे खग्रास चंद्रग्रहण आहे। हे चंद्रग्रहण दुपारी 3:20 सुरू होत असून संध्याकाळी 6:47 संपणार आहे। मात्र भारतामध्ये हे ग्रहण सायंकाळी 5:59 म्हणजे चंद्रोदयापासून सुरू होणार आहे आणि ते संध्याकाळी 6:47 म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेस ते संपणार आहे। चंद्रग्रहणाचा 9 तास आधी सूतक कालावधी जो आहे तर तो सुरू केला जातो, म्हणजे पाळला जातो। ग्रहणाचा कालावधी ज्याला आपण पुण्यकाळ असं म्हणतो, तर चंद्रोदयापासून म्हणजे आपल्या गावच्या सूर्यास्तापर्यंत ग्रहण मोक्षापर्यंत अल्पकाल पुण्यकाळ आहे। म्हणजे चंद्रोदय होतो या दिवशी 5:59 तेव्हापासून संध्याकाळी 6:47 म्हणजे सूर्यास्तापर्यंत हे जे चंद्रग्रहण आहे तर ते भारतातून दिसणार आहे। हाच याचा पुण्यकाळ आहे। आपल्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तीला वेदाचे नियम जे आहे तर ते 3 मार्च 2026ला मंगळवारी ग्रस्तोदित हे चंद्रग्रहण असल्याने सूर्योदयापासून मोक्षापर्यंत म्हणजे सायंकाळी 6:48 ग्रहणाचे वेद जे आहे तर ते आपण पाळायचे आहेत। वेदकाळामध्ये शक्यतो जेवण करू नये, वेदकाळामध्ये पाणी पिले तरी चालते। मलमूत्र विसर्जन म्हणजे ज्या नैसर्गिक क्रिया आहे तर त्या आपण करू शकता, झोपले तरी पण चालेल। तसेच वेदकाळामध्ये आपण आपली रोजची कामे पण करू शकता, जप करू शकता, देवपूजा करू शकता, स्नान वगैरे करू शकता। या दिवशी मांसाहार चुकून देखील करू नका, ब्रह्मचर्याचे पालन करा। पण ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे म्हणजेच चंद्रोदयापासून ते आपल्या गावच्या सूर्यास्तापर्यंत म्हणजेच ग्रहण मोक्षापर्यंत जो पुण्यकाळ आहे तर ज्याला आपण पुण्यकाळ म्हणतो, तर या दरम्यान मात्र भोजन करणे, पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र विसर्जन शक्यतो होईल तेवढं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा। फार वेळ नाही, फक्त थोडाच कालावधी आहे। ज्या गर्भवती स्त्रिया आहेत, लहान मुले, आजारी व्यक्ती, वृद्ध, म्हाताऱ्या व्यक्ती यांच्यासाठी मात्र वेदाचा जो काळ आहे तर तो वेगळा सांगितलेला आहे। त्यांनी वेदाचे नियम जे आहेत तर ते 3 मार्चला गर्भवती महिलांसाठी वेदाचे नियम जे आहेत तर ते सकाळी 11 वाजल्यापासून ग्रहण मोक्षापर्यंत वेद जे आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहेत।
गर्भवती महिलेने ग्रहणाचा जो स्पर्श आहे, ग्रहणाचा स्पर्श दुपारी 3:20 आहे. तर ग्रहणाचा स्पर्शपासून मोक्षापर्यंत म्हणजे ग्रहण सुटेपर्यंत 6:48 या वेळेमध्ये जेवण वगैरे करू नका. पाणी पिले तर चालेल. नैसर्गिक क्रिया करू शकता. तुम्ही मलमूत्र विसर्जन वगैरे तर करू शकता. गर्भवती स्त्रिया, लहान मुले, आजारी व्यक्ती यांनी ग्रहणाचा स्पर्श जो आहे दुपारी 3:20 ते रात्री ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजे ग्रहण संपेपर्यंत, ग्रहण लागल्यानंतर संपेपर्यंत जो काळ आहे तर तेवढे तास आपण शक्यतो हे नियम पाळावेत. खाण्यापिण्याच्या गोष्टी करू नयेत. खाण्यापिण्याच्या बाबतीतले तर अगदीच त्रास होत असेल तर तुम्ही पाणी वगैरे प्या. आजारी माणसे असतील तर त्यांनी गोळ्या औषधे अगदी वेगवेगळे घ्यावेत. गर्भवती महिला, लहान मुले, आजारी व्यक्ती, त्याचबरोबर वृद्ध व्यक्ती यांनी सूर्योदयापासून वेध पाळण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी सेपरेट वेळ आहे. त्यांनी सकाळी 11 वाजल्यापासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळायचे आहेत. तर त्यांनी या वेळेमध्ये वेध पाळण्याचे प्रयत्न करावा. शक्यतो जास्तीत जास्त घरात बसण्याचा प्रयत्न करा. बाहेर पडू नका. वेध काळामध्ये आपण पाणी पिणे, मलमूत्र विसर्जन अशा गोष्टी करू शकतो. फक्त ग्रहण काळ जो आहे तर तो दुपारी 3 वाजल्यापासून 3:20 ते ग्रहण मोक्ष सायंकाळी 6:48 आहे. या वेळेमध्ये नियम पाळायचे आहेत. त्यामध्ये गर्भवती स्त्रियाने शक्यतो सुईने शिवायचं नाही, भाजी चिरायची नाही, काही पण मोडायचे नाही, आपल्या पायाची बोटे देखील मोडायची नाही, जेवण करायचं नाही, पाणी प्यायचं नाही, काही कापायचं नाही, काही चिरायचं नाही, अन्न शिजवायचं नाही. किमान फक्त ग्रहण काळ जो आहे तोपर्यंत तरी आपल्याला हे नियम जे आहे तर ते पाळायचे आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता, तुम्ही एखादा गुरुमंत्र घेतलेला असेल तर तो देखील तुम्ही म्हणू शकता. किंवा तुम्हाला गुरुमंत्र माहीतच नसेल तर गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या मंत्राचा जप जो आहे तर तो तुम्ही करू शकता. देवाजवळ तुम्ही वाचन मंत्र जप करू शकता, नामस्मरण करू शकता किंवा देवाची पूजा तुम्ही करू शकता. फक्त आपल्याला ग्रहण काळामध्ये झोपायचं नाही. गर्भवती स्त्रियांनी ज्यांना ग्रहण पाळायचं आहे तर त्यांनी तुम्हाला अगदीच खूप कंटाळा आला असेल तर मग तुम्ही थोडा वेळ TV वगैरे पाहिला तरी देखील चालू शकतो. TVला पण तुम्ही शक्यतो चांगल्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करा. माळेवरती मंत्रजप तुम्ही करू शकता. ग्रंथ वाचन करा, जप करावा, तप करावा, अनुष्ठान करावं, देवाच्या गोष्टी आपल्या ऐकाव्यात, चांगल्या गोष्टी ऐकाव्यात. आपल्या घरात देवासमोर बसून शक्य होईल तेवढे ध्यान करावे. कारण की उलट ग्रहण काळामध्ये केलेली जी काही आपण सेवा असेल, मंत्रजप असेल किंवा जे काही आपण ध्यानधारणा करू ते सर्व मंत्र यावेळेस उजळून निघत असतात, ते सिद्ध होत असतात. मग त्यामुळे ते अतिशय लाभदायी ठरत असतात. मग त्यामुळे सिद्ध झालेले मंत्र त्याचे लवकरच आपल्याला चांगले परिणाम हे मिळत असतात. त्यामुळे शक्य होईल तेवढी ग्रहण काळामध्ये सेवा करावी. ग्रहण सुरू झाल्या प्रथम स्नान करावे, मग आसनस्थ व्हावे. तुम्ही स्नान करताना तिळाचे तेल लावून वगैरे स्नान करू शकता. मग तुम्हाला देवाचे मंत्र जप नामस्मरण करू शकता. जे काही असेल तर ते श्री सूक्त, चंद्राचा मंत्र, गुरु मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र, विष्णू सहस्त्रनाम, गणपती अथर्वशीर्ष, हनुमान चालीसा यांसारखे स्तोत्र मंत्र आपण म्हणू शकता. कारण ग्रहण काळात केलेली सेवा अत्यंत प्रभावी ठरत असते. तुम्ही पितरांचे स्मरण वगैरे करू शकता. आणि ग्रहण संपल्यानंतर पण आपल्याला स्नान करायचं आहे. जेवढी जमेल तेवढी जास्तीत जास्त आपल्याला ग्रहण काळामध्ये सेवा करायची आहे. त्याच दिवशी आपल्याला 3 सप्टेंबरला ग्रहणाचे वेध किंवा ग्रहण सुरू होण्याच्या अगोदरच आपल्या घरातील जे काही अन्नपदार्थ असतील त्यासोबत दूध वगैरे असेल, पाणी असेल तर त्यावरती ते जर तुम्ही अगोदर बनवलेलं असेल तर त्या अन्नावरती तुळशीपत्र ठेवायचं आहे. उघड्या डोळ्याने ग्रहण बघू नका. वरती गच्चीवर टेरेसवर झोपणे, ग्रहण काळामध्ये बाहेर फिरणे असे प्रकार शक्यतो करण्याचे टाळा. ग्रहण संपल्यानंतर आपल्याला पुन्हा स्नान करायचं आहे. आपल्या घराच्या देवांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमची नित्याची कामे करू शकता. ग्रहण काळामध्ये आपण अधिक सेवा जी आहे तर ती करायची आहे. कारण की त्याचा शुभ परिणाम आपल्याला मिळत असतो. त्यामुळे जमेल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा. आता आपण राशीनुसार ग्रहणाचं फळ काय आहे तर ते देखील पाहूया. तर जे शुभ फळ आहे तर ते मिथुन, तूळ, वृश्चिक, मीन या राशींना शुभ फळ आहे. मेष, कर्क, धनु आणि कुंभ या ज्या राशी आहेत तर त्यांना मिश्र फळ आहे. वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना अनिष्ट फळ आहे. तर त्यांनी म्हणजे अनिष्ट फळ ज्यांना आहे वृषभ, सिंह, कन्या, मकर त्यांनी व गर्भवती स्त्रियांनी हे जे ग्रहण जे आहे तर ते पाहू नये. आजच्या व्हिडिओमध्ये चंद्रग्रहणाविषयी विशेष माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.